मोदींच्या महाराष्ट्रात सभांचा धडाका। आज मोदींच्या धाराशिव, माढा आणि लातूरमध्ये सभा। भाजपकडून सभेची जोरदार तयारी। उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील अर्ज भरणार। काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड आज भरणार उमेदवारी अर्ज। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, उत्तर मुंबईतून पियुष गोयल शक्ती प्रदर्शन करत भरणार अर्ज। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची आज पुण्यात सभा। सभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही राहणार उपस्थित। मोदींना माहिती नाही की शरद पवार हे महाराष्ट्राचा आत्मा आहे। जेवढं मोदी बोलतील तेवढं महाराष्ट्राची लोक त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील। जयंत पाटलांचे मोदींना प्रत्युत्तर। अटकेनंतर मुख्यमंत्रीपदी राहणे हा केजरीवाल यांचा वैयक्तिक निर्णय। मात्र मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती अनिश्चित काळासाठी संवादहीन राहू शकत नाही, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय। महायुतीच्या वैमानिक प्रशिक्षणार्थीचे पंख छाटले। प्रशिक्षण कालावधी संपत आला तरी उड्डाणाचे तास अपूर्णच। प्रति विद्यार्थी 25 लाख रुपये खर्चूनही विद्यार्थ्यांना नोकरीची संधी गमावण्याची भीती। रामदेव बाबांना सुप्रीम कोर्टाचा आणखी एक झटका। पतंजलीच्या 14 उत्पादनांवर सर्वोच्च न्यायालयाने घातली बंदी। आज होणार दिशाभूल जाहिराती प्रकरणी महत्त्वाची सुनावणी। नकली शिवसेना बोलल्यावर सोडणार नाही, आमची खरी शिवसेना। शिवसेनेचा दणका 4 तारखेला कळेल। मोदींच्या नकली शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर। सांगलीत विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। दिल्ली हायकमांडला पाठवलेल्या अहवालावर 2 दिवसात निर्णय येण्याची शक्यता आहे। शरद पवारांचे निकटवर्ती अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। सोलापूरसह माढा मतदारसंघात गणित बदलण्याची शक्यता आहे। वैशाली दरेकर आज आपला उमेदवारी अर्ज करणार दाखल। मुंबईत भाजीपाला पुन्हा महागला। एपीएमसी मार्केटच्या मध्ये देखील भाजीपाला महाग असल्याची माहिती। मुंबई मेट्रो वनकडे मालमत्ता कर थकीत असल्याचा प्रकार समोर आलाय। मालेगाव तालुक्यातील दहिवाळसह 26 गावात पाणी पुरवठा विस्कळीत। 26 गावातील नागरिकांना करावी लागते 4 किलोमीटर असलेल्या गिरणा धरणापर्यंत पाईपलाईन। नाशकात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदची कोंडी फोडण्यास नांदगाव उपबाजार समितीला यश। पोलिसांच्या बंदोबस्तात लिलावाचं कामकाज सुरू केल्याने शेतकऱ्यांकडून उपोषण मागे घेत समाधान आहे। बाजार समित्या लेव्हीच्या मुद्द्यावरून माथाडी कामगार आक्रमक। 1 मे कामगार दिनाच्या दिवशीच माथाडी कामगारांचा आंदोलनाचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।